Brought to you by Techno Camon 30 series. बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जे आहे जातीय संघर्ष जे आहेत शिगेला गेलेला आहे तो अद्यापही थांबण्याचे लक्षण घेत नाही, कारण की बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघू शकतो सोशल मीडियाचा वार जे आहे ते एकमेकांवरती होताना पाहायला मिळाला आहे। या संदर्भात जे आहे आता पोलीस देखील ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे सोशल मीडिया पाहायला मिळाली, गुन्हे देखील दाखल झाले, दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला, मुंडेवाडीचं प्रकरण असेल किंवा नांदुरबारचं प्रकरण असेल, एकंदरीत काय अद्यापपर्यंत अपडेट आहे, काय माहिती आहे? सोशल मीडियाचा वापर हा गेल्या 6 महिन्यापासून तर होतोच आहे, परंतु तरी देखील लोकसभा निवडणुकीनंतर त्याच्यामधला जो गैरवापर मोठ्या प्रमाणात दिसून आला, म्हणून आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये आवाहन केलं सोशल मीडियाच्याच माध्यमाने, आणि बरेच बीड जिल्ह्यातल्या सुज्ञ लोकांनी देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आवाहन केलं, आणि त्याचा परिणाम असा चांगला झाला की त्याच्यावरचं जे सोशल मीडियावरचं जे प्रमाण होतं ते कमी झालं। तरी देखील अजूनही काही लोक आहेत की जे सोशल मीडियाचा गैरवापर करतायत। अगदीच एक कंट्रोल येण्यासाठी आम्ही देखील 16 गुन्हे आत्तापर्यंत दाखल केलेले आहेत। 191 पेक्षा अधिक लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। जे 363 एकूण पोस्ट आम्हाला निदर्शनास आल्या की ज्याच्यामध्ये गैरवापर झालेला दिसला, तर त्यामध्ये आम्ही त्या सोशल मीडियामधून काढून टाकल्या। 200 काहीतरी पोस्ट आहेत त्या काढून टाकल्या। अजूनही 50 पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावर आहे, त्या देखील आमचं काढून टाकण्याची प्रोसेस चालू आहे। आणि यानंतरही आम्ही काही लोकांचं जे सोशल मीडियामध्ये फार ॲक्टिव्ह आहेत असे लोकांनाही एनलिस्ट केलेलं आहे, लिस्ट आउट केलेलं आहे, त्यांच्यावर देखील आम्ही कठोर कारवाई करण्याचं आमचं नियोजन आहे। याच सोशल मीडियाच्या अनुषंगाने जे आहे ते किती लोकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, कारण 4 तारखेला मतमोजणी होती। 191 लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केली आहे, आणि अजूनही लोकांवर जे दिसून येत आहेत, आढळून येत आहेत, त्यांच्यावर देखील अजून आमचं पुढचं ते आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे। आत्तापर्यंत आपण 191 लोकांवर कारवाई केलेली आहे। नोटीस देण्यात आलेल्या आहेत काल 400हून अधिक लोकांना काहीतरी, त्या संदर्भात काय कारवाई करण्यात आलेली आहे किंवा ते काउंटिंगच्या नंतर काही प्रॉब्लेम होऊ नये, तर जे उपद्रवी लोक आहेत, जे स्थानिक इंटेलिजन्सप्रमाणे आम्हाला जे वाटतात त्यांची आम्ही लिस्ट केलेली आहे। त्या लिस्टप्रमाणे आपण त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तरी देखील कायदा कोणी हातात घेता कामा नये, किंवा दुसऱ्याला हिणवण्याचं काम कोणी करू नये, या पद्धतीच्या आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत। आणि याशिवाय आपण ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक गावोगाव ग्रामभेटी पण देतो आहे, म्हणजे अधिकारी आमचे सगळे ग्रामभेटी देत आहेत, तिथे तरुणांशी संवाद साधला जातो आहे, प्रतिष्ठित लोकांनाही त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आहे, आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये या संदर्भात प्रबोधन करण्यात येतं आहे, आणि तशी वॉर्निंग देखील देण्यात येते। सर, आपण बघू शकतो 4 जूनला बीड लोकसभेचा निकाल लागतो, आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आहे ते आंदोलन करतात। याच बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान जाळपोळ झाली, हिंसाचार घडली, असा कोणतीही घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कसा पारा असणार आहे, किती वरिष्ठ अधिकारी असणार आहेत, कर्मचारी किती असणार आहेत? आता काउंटिंगचा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडलेल्या होत्या। त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा कोणी याच्यामध्ये कायदा हातात घेऊ नये यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। काउंटिंगचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। आपण CRPFचा देखील वापर करतो आहे, SRPF आहे, त्यानंतर होमगार्ड्स आहेत, आणि आमचे जिल्हा पोलीस देखील आहे। या सगळ्यांचा एक तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे। ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग करतो आहे, काही ठिकाणी रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत, ते डायव्हर्जनचे देखील आपण जे कायदेशीर प्रक्रिया त्या देखील आपण पूर्ण करतो आहोत। आणि ह्या काउंटिंग परिसराव्यतिरिक्त आम्ही जिल्हाभरात देखील आमच्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा असणार आहे, त्याच्यामध्ये पेट्रोलिंग असणे, फिक्स पॉईंट, ठिकठिकाणी डिप्लॉयमेंट असणार आहे, कुठेही कोणी कायदा हातात घेऊ नये या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि याशिवाय आम्ही DJ जे आहेत, DJ चालक जे आहेत
त्यांना देखील वॉर्निंग नोटिसा दिलेल्या आहेत की त्यांनी देखील या पूर्ण प्रोसेशनमध्ये जर सहभाग जर नोंदवला तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. आणि DJ मालकांकडनं देखील आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद येतो आहे. DJवाले देखील या पूर्ण मिरवणुकीमध्ये सामील न होण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. मुंडेवाडी व्हिडिओ प्रकरणासंदर्भात काय कारवाई करण्यात आलेली आणि त्यामध्ये काय अपडेट आहे सर अद्याप? मुंडेवाडी तो विषय जो होता तो स्थानिक लेवलचा होता. त्याच्यामध्ये एका व्यक्तीने फक्त भाषण केलेलं आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये त्या गावकऱ्यांचा अजिबात सहयोग त्याच्यामध्ये नाही, सहभाग नाही. तुम्ही व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला तर त्यामध्ये त्या व्यक्तीचं जे भाषण आहे सर्वांनी कॅज्युअलीच घेतलेलं होतं. त्याच्यात कोणी गांभीर्याने काम केलेलं नव्हतं. आणि जे नांदूर फाटा गाव आहे आणि मुंडेवाडी यांच्यामधला जो एक वाद होता त्याच्यात म्हणजे त्या व्हिडिओच्या अनुषंगाने तो आता अजिबात राहिलेला नाही. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. लोकांची बैठकी घेतलेल्या आहेत. काही कमी जास्त झाला असेल तर दोघीकडनं त्याचं मोठ्या मनाने माफी देखील झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात आता हा काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. कारण ते पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारे लोक आहेत. त्यांचे व्यवसाय एकत्र आहेत. आता ऊसतोडीसाठी ते एकत्रच जाणार आहेत. तर म्हणजे यांच्यामध्ये असं काही हे विस्कटलेलं काही नाही आहे. परंतु एक व्यक्तीने भाषण केल्यामुळे त्याचा जास्त प्रसार प्रचार झाला. परंतु दोन्ही गावामध्ये अत्यंत शांतता आहे. आणि दोन्ही गावांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या गावामध्ये कुठेही काहीसुद्धा होणार नाही. नक्कीच हे होते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर. 4 जूनला जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या काउंटिंग होणार आणि त्या संदर्भात जे आहे सोशल मीडियावरती पोलिसांचा कडी नजर असणार आहे. जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. कॅमेरामॅन ओंकार शेंबडेसोबत मी योगेश काशीत, मुंबई तक, बीड.